करतो आहे यलोकी सुख परलोकी मोक्ष यासाठी नव्हे तुला आत्मसात करून घेण्यासाठी मी तुझी मनोभावे भक्ती करतोय. भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे देवा तुम्हालाही कळत नाही तर माझ्यासारख्या सामान्य साधूची भगवान तुझे नामस्मरण करता करता शस्त्रमुखी शेष कटला गेला तर माझ्यासारख्या बापाची काय पण या एकांत वासांमध्ये झाले सारी वाजणे रका निषेध केले मन प्रसन्न होते या वाजणे पाहिलं जाते हे भले मोठे या समोर वाहणारा या पाणवत्या जळामध्ये झाले प्राणी कसे पेटते परमेश्वरा तुझा ध्यान चिंता करण्यासाठी या वाजणे रका पाहिलं जाते ही भली मोठी शिया या शिवेवर परमेश्वरा तुझा ध्यान ओम नमो भगवते आनंद किती
Thank
दिलंय गणरायाच्या चरणी नेहमी वासुदेवानंद संत यशोदा नाट्यगृह मानगाव यांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो. बघा चांगली माझी योग्यता तुला चालली नाही. नको ती दुसरी देऊन माझा अपमान करण्यासाठी
हार्मोनियम वादक संतोष परब यांच्या
100 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. भगवत वादक वैभव बिडवे वैभव बिडवे यांच्यासाठी 50 रुपयांचं पारितोषिक आलंय. आणि त्याचप्रमाणे दान वादक रुपेश डांबरेकर यांच्यासाठी 50 रुपयांचं पारितोषिक आलंय. अस्सल मालवणी मित्रमंडळ मुंबई यांचं मी नाट्य मंडळाच्या तर्फे आभार मानतो. श्रीराज गाडीगावकर यांनी माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी हे लाखोलाचं पारितोषिक दिलंय. श्रीराज गाडीगावकर यांचे आभार मानून श्री गणरायाचे वंदन करून बक्षीस काढून स्वीकार सत्यमेव जयते विजयते सत्यमेव जयते विजयते सत्यमेव जयते विजयते सर्वमानने सत्यबोधने विश्वेश्वरा उमावरा हे नागभूषणा नीलकंठा हे माझ्या दयेच्या देवा हे माझ्या कलेच्या आगरा कलेश्वरा हे अनाथांच्या नाथा अमृतनाथा एवढंच नव्हे हे माझ्या वैकुंठीच्या नारायणा राज करता राजा सुचेंद्रचा तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात साष्टांग प्रणिपात साष्टांग प्रणिपात खरोखर विष्णूची वदना शिव दुरावला अधपात केला तयामनी हरिहराय का वेलांटीचा फेर विष्णुश्च हृदय शिव आणि शिवश्च हृदय विष्णू होय. आणि म्हणूनच याच उभय देवतांची भक्ती आम्ही आमच्या जीवनात केली. आणि त्या प्रभू रामचंद्र म्हणजे ज्या महाविष्णूनं 7व्या अवताराला अवतीर्ण होऊन ज्या अयोध्येची राजसूत्र आपल्या हाती धरली अशा अयोध्येच्या पुण्यमय क्षेत्रात राजा सुचेंद्रचा जन्म झाला. खरोखर धन्यता देतोय मी स्वतःला. हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम कर्णस्य भूषणम शास्त्रम किंवा योजना. गुरुदेवतेचा उपदेश हाताचा घरादागिना काय असेल तर मैदान धर्म करणे होय. कंठाचा घरादागिना काय असेल तर केवळ शास्त्र श्रवण करणे होय. आणि या काळाचा घरादागिना म्हणजे शास्त्र श्रवण करणे होय. आणि म्हणून हेच तिन्ही गुण अगदी आता सांगपणे आमच्या जीवनात आम्ही पार पडले. आणि खरोखरच ज्यानं जीवनात गुरु केलाय तो कधी कुणाही कमी पडला नाही. आणि म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानरूपी अंधकार ज्ञानाचा भवसागर ज्या गुरुमाऊलीला आम्हाला दाखविला अशी माझी गुरुमाऊली. अशा माझ्या गुरुमाऊलीच्या चरणी राजा सुचेंद्र ते शतशः प्रणाम शतशः प्रणाम. खरोखर आई म्हणजे घराचं मांगल्य असतं तर बाप म्हणजे घराचं अस्तित्व हवं. आणि म्हणूनच ज्या मातृपितृ देवतेचा स्वाधन्य करण्यासाठी या राजा सुचेंद्राला जन्म घेतला अशा माझ्या मातृपितृ देवतेच्या चरणी राजा सुचेंद्र ते शतशः प्रणाम शतशः प्रणाम. अस्थिरे जीवितम लोके अस्थिरे धनयोगणे अस्थिर पुत्र दानश्वत धर्म कीर्ती तोयम स्थिरम. या विश्वाच्या ठाई पत्नी पुत्र शाश्वत. या विश्वाच्या ठाई माणसानं कमावलेला धन सुद्धा
शिखरावर अगदी मानाने विराजमान होण्यासाठी रात्र चंदनाप्रमाणे झटण्याचं कर्तव्य राजा सुचेंद्र करतोय. पण बरोबर आवडतो तो प्रसंग म्हणे तरुण पिढीला तरुण राज करता हवा. पितृदेवतेच्या मुखावटे निघालेले मुखोद्गार आणि जेणेकरून पितृदेवतेच्या इच्छेनुसार युवराज सुचेंद्राचा राज्याभिषेक झाला. सप्त सिंधूचं जल आपल्या मस्तकी चर्चित करण्यात आलं. एवढंच नव्हे, राजाधिराज सुचेंद्र महाराजांचा जय जयकार असो. राजाधिराज सुचेंद्र महाराजांचा जय जयकार असो. कर्णाची तुषा शांत करणारे ते मुखोद्गार ऐकले मन समाधानी झाले. पण तरी सुद्धा अन्य दुसरं तिसरं देवाया राजकर्त्याला काही नको. जीवनात सारे काही या राजकर्त्याजवळ हवे ते काय? माझी अखिल प्रजा सुद्धा समाधानी आनंदावी एवढंच माझ्या मनाचं मनोगत. आणि म्हणत परमेश्वरा एकनिष्ठतेनं तुला आळवण्याचं कर्तव्य राजा सुचेंद्र करतो. ज्या प्रभू रामचंद्रानं धन्य केलेली अयोध्या नगरी आणि अयोध्या नगरीत केवळ राजकर्ता म्हणून न्यायाचा न्यायालंब हाती घेऊन तो राजा सुचेंद्र या राजकारणावर विराजमान झालाय ना. तो कशासाठी असेल तर मुळे राजा या शब्दाचा अर्थच फार वेगळा. रोमनले रयत आणि जमनले जतन. ज्यानं रयतेच्या जतनाची धुरा आपल्या शिरखांद्यावर घेतली तो मुळे राजा या पदवीचं पात्र झाला. आणि म्हणत या माझ्या जनता जनार्दनाच्या सुख दुःखासाठी अहोरात्र भक्ताचं कर्तव्य आणि याच्या पुढं तेच हा राजा सुचेंद्र करणार आहे. पण खरोखर सत्य न्याय नीती आणि धर्म अगदी आता तो सुविधेचा वापर करून अखिल प्रजाजनांना न्यायदान मी करतो. न्यायाच्या जागी अन्याय, नीतीच्या जागी अनीती, धर्माच्या जागी अधर्म स्वतःच्या जीवनात मी कधीही केला नाही आणि यापुढं कधी करणारही नाही. आणि म्हणत देवा अन्य दुसरा तिसरा राजा सुचेंद्रला काही नाही हवंय ते ज्याप्रमाणे सुद्धा संपूर्ण माझं जीवन आहे त्याचप्रमाणे माझ्या अखिल मानवतेला सुखी देव एवढी तुझ्या चरणी सविनय प्रार्थना. सविनय प्रार्थना. सविनय प्रार्थना. मानवतेला
साधू संत येते घरातून दिवाळी दसरा अहो आपले चरण आमच्या राज प्रसादी पडले खरोखरच मनांचं समाधानी झालं. यावेळी तू आशीर्वादाला पात्र नाही. त्या चरणाशी फिरकण्याचं कर्तव्य राजा सुचेंद्रानं केलं. राजा सुचेंद्र कुठे चुकलाय का? मग आई, तू म्हणतोय तू कुठे चुकला? मग माझा झाला तो अपमान. गुरुश्रेष्ठ, हो या विश्वाच्या ठाईने चार वर्ण निर्माण झाले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. मग त्या चापबाणांची निर्मिती ज्या ब्राह्मणांनी केली ते चापबाण या क्षत्रियांच्या हाती दिले का म्हणून तर केवळ प्रत्येक ब्राह्मणाचं संरक्षण व्हावं, पतिव्रतांचं संरक्षण व्हावं. धर्म कुठेतरी या विश्वाच्या ठाई सदैव राहायला हवाय. मग सांगा असं असताना सुद्धा आपला अपमान होय, माझा झाला तो अपमान. आणि माझा अपमान कोणी केला असेल? दानव सम्राट रौद्रकेतू. होय, आम्हा काही ब्राह्मण नंदी बांधवाचा घात करण्यासाठी करतो. गुरुश्रेष्ठ, अहो एक कर्तव्य दक्ष राम करतात राज सिंहासनावर विराजमान असताना कोणी ते पाताळ होण्याचा असतो आणि त्या दानवेश्वरानं केवळ तुमचा अपमान केलाय. पण थांब, अरे आम्ही यज्ञ याग करतो. याचा अभिभाव देवतांना लागतो. देवतांची शक्ती प्रबळ होते आणि त्याचमुळे आम्हाला मिळते ते करतो. पण दानवेश्वरांना हे सुटू दिसते म्हणून माझा अपमान. अरे गुरुश्रेष्ठ, भगवानचा घात. मी तरी असं म्हणतोय अहो जीवनात भक्ती कुणी कुणाची करावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न झाला. तुम्ही भक्ती करतात याचा कुठंतरी त्या दानवेश्वरांना त्यांचा राग आला आणि तो क्रोध अनावर होता क्षणी केवळ तुमचा अपमान त्या दानवेश्वराने केला. मग चिंता नसावी. जो कर्तव्य दक्ष राज करता म्हणजे या राजगादीवर मी बसलोय ना तो उगाचच नव्हे. हो राजामुळे अहो, दिसावा लागतो. अहो, घराने बसवल्याचा अंगावर परिधान केले म्हणजे तो राज करणार नाही. राजाची कर्तव्य काय? हो तर न्यायाचा न्यायाने मी हात धरला. माझं कर्तव्य काय मी जाणतोय मी कोण आणि मी काय नाट्यरसिक अस्सल मालवणी मित्रमंडळ मुंबई अस्सल मालवणी मित्रमंडळ मुंबई यांनी मला छोट्याशा कलाकारांचा बहुमान करण्यासाठी हे 50 रुपयाचं लाखमोलाचं पारितोषिक दिलं. तरी अस्सल मालवणी मित्रमंडळ मुंबई यांचे आभार मानून आमच्या वासुदेवानंद सरस्वती दशावतार नाट्य मंडळाच्या वतीने त्याचा स्वीकार करतो. हे राजन, हा, ब्रह्मवाक्य जनार्दन. मी कधीही असं म्हटलं नाही. तुम्ही असत्य भाषण जीवनात कधी करणार नाही मलाही माहिती आहे.
हा. तर माझ्या महाराजांना या राजनंदिनीशी शिवायवाद करायचा आहे आणि त्यांची आज्ञा म्हणून तिला मी सावकारांच्या बोलाला सांगून सांगतोय. पण नाविलाजानं इथं जावी नकार आला. नावीच्या हाताला धरून माझ्या पाताळापर्यंत मी नेत असता. माझ्या मार्गामध्ये तू आडवा आला. म्हणूनच सावकारांच्या बोलाला मी तुला सांगतोय. माझा मार्ग मोकळा कर. माझा तुझ्याशिवाय तुम्हाला आहे. बाबा रे छान बोललास. पण लक्षात ठेव, जिथं माणसाच्या मनात इच्छा नाही ना तर कृती कधी होत नसते. मग तुला हे कळायला हवं होतं, जिथं तिला लग्न करायचं नाही तू मागे जायला हवा होता. राजकन्या हा. जे आम्ही करतो ते प्रतिज्ञा करून दाखवतो. बोलल्यावर कधी कृती होत नाही. आता जोपर्यंत आम्ही केले ते प्रतिज्ञा करा पटकून दिले. आईला नाविलाजानं मला हात टाकावा लागला. अरे आमच्या महाराजांच्या ठिकाणी घरं जाऊन कोणत्याही निवडता नाही. मग जाणावेश्वर राजा सुचेंद्र म्हणजे भक्तव्याचा भक्त नव्हे, मूर्तिमंत कृतीचा भक्त होय. जीवनात चुकताय, चुकीची सुधारणा करा. आला कोणी कोणताही चला नपेक्षा तुमचे पंच प्राणांतात विलीन झाल्याशिवाय लक्षात ठेवा. अरे काय पुढे प्रेमळ. बोला बोला तर सोपं वाटे. काही काही का शिवते. यावेळी तुला जर 4 दिवस चुकाने करायचे असतील, पकडमध्ये चरण आणि तुझा तुझा मरण. जाणावेश्वर सगळ्या मार्गाचा विचार जीवनाचा मी केला असता तर हाती रणरागिणी घेऊन तुझ्या समोर उभा कधीही राहिलो नसतो. जीवनात तुला मी संधी देतोय आणि लक्षात ठेव, अरे जीवनात संधी पुढे कोणाला द्यावी? नामर्थ फेकणाऱ्या जातीवंत वीराला नव्हे. जीवनात मी तुला संधी देतोय. जा त्या स्त्रीचे चरण धर आणि स्वतःचं मरण जगाव. ए राजकन्या, या भेटण्याच्या पावल्या तुम्हाला वंदनात. अरे वादाच्या जमण्यावर वंदनात. मोदीच्या ते जातं. ही आमची पातळ दोरी सम्राटांची जातं. तुझ्या ध्यान भेटण्याला वंदनाला दिले. या भेटण्या शोधण्याची कल्लेकरी आणि वेगळ्याची डंकरी माझ्यासमोर तू बोलला आहेस. जाणावेश्वर खूप छान बोलला. अगदी बरोबर. पण लक्षात ठेवा, जो वयोतेचा राज करता राजा सुचेंद्र तुमच्या नेत्रासमोर उभा आहे तो कोणी कच्च्या गुरूचा चेहरा नव्हे. मग ऐका, तुम्हाला एक सांगू इच्छितोय. वृक्षाच्या झाडावर बसलेल्या काक पक्षानं राज दरबाराच्या ठिकाणी बसलेल्या कबुतराची स्वप्न स्वतःच्या जीवनात कधीही पाहिजे नसतात. त्याचप्रमाणे चिखलात असणारा व्यक्ती हत्तीच्या हातीवर बसल्याची स्वप्न स्वतःच्या जीवनात कधी पाहू नये. चला आल्या पुढे. जरी जीवनामध्ये काही दोष असला, त्यावेळी त्याचे प्रयत्न असतील, यशस्वी व्हायचं नक्की जगतं. आणि मित्राकडे तर मी कटुबुद्धीचा खेळ नव्हे, देवाची वीरता आहे. आणि म्हणूनच माझ्या महाराजांना मला सत्सेनापती पद दिलंय. ते मोकळे खेळ खेळण्यासाठी नव्हे, वीराची वीरता आणि
द्या. आपलं कर्तव्य परिपूर्ण झालंय. आपल्या पुढील कर्तव्यासाठी